सिंदखेड राजा तालुक्यातील लिंगा गावामध्ये प्राचीन शिवमंदिर आहे। लिंगा येथील शिवमंदिर पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असून भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात। महाशिवरात्रीनिमित्त गावकऱ्यांच्या वतीने येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। या सप्ताहात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते। तर दररोज रात्री नामांकित कीर्तनकारांनी आपल्या वाणीतून परमार्थाचे बोल सांगितले व जगात देवापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही असे पटवून दिले। महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी 5 वाजता येथील नागरिक प्रल्हाद लांडगे यांच्या हस्ते रुद्राभिषेक व आरती करून दर्शनाला सुरुवात झाली। दर्शनासाठी मंदिरामध्ये भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। गावकऱ्यांच्या वतीने मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती। महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांसाठी गावकऱ्यांनी फराळाची व चहाची व्यवस्था केली होती। MCN न्यूज मराठीकरिता केशव सातपुते, लोणार। रामकृष्ण हरी शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी जित्ती वाचे वदता शिवनाम दयानवादे कृत काम। सिंदखेड राजा तालुक्यातील लिंगा देवखेड या गावामध्ये भगवान शंकराचं पुरातन मंदिर या ठिकाणी आहे आणि हा कार्यक्रम दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्तानं भव्य दिव्य स्वरूपाचा या ठिकाणी साजरा केला जातो। त्या निमित्तानं या गावामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं व त्यापैकी अखंड हरिनाम सप्ताह फार मोठ्या प्रमाणात मोठ्या स्वरूपात या ठिकाणी आयोजित केला जातो आणि विविध स्तरातील वक्ते या ठिकाणी बोलवून समाजाच्या हिता व समाजाच्या कल्याणाकरता या धर्माकरता फार ज्ञानोपान या ठिकाणी केलं जातं। तद्वत या सप्ताहामध्ये श्री रामकथा रामकथेचं सुद्धा आयोजन केलं जातं। त्रेतायुगातली रामकथा या कलियुगामध्ये त्रेतायुगातला समन्वय या ठिकाणी या समाजाच्या कल्याणाकरता साधला जातो की प्रभू रामचंद्रजींच्या कुटुंबासारखं आजच्या या समाजातलं सुद्धा कुटुंब व्यवस्थितरित्या संस्कारितरित्या या ठिकाणी असावं याचं फार मोठं आयोजन नियोजन केलं जातं। या कार्यक्रमाबद्दल या लिंगादेवखेडमध्ये लिंग्यामध्ये या महाशिवरात्रीच्या निमित्तानं एक दिवसीय भव्य दिव्य स्वरूपाची या ठिकाणी जत्रा यात्रेचं स्वरूप सुद्धा या गावाला या स्वरूपाला या ठिकाणी प्राप्त होतं। तद्वत उद्या अगदी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन होऊन या कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी केली जाते आणि भव्य स्वरूपाचा अगदी आमच्या पंचक्रोशीमध्ये या ठिकाणी हा महाप्रसादाचा लाभ सर्वांना या ठिकाणी दिला जातो। रामकृष्ण हरी।